मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मोर्चाला पाठिंबा देत म्हटलंय की हा खऱ्या मतदारांच्या सन्मानाचा मोर्चा आहे। सर्व पक्षांनी यात सहभागी व्हावं आणि त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी ही गरज असल्याचंही सांगितलं। तर हा मोर्चा शेवट नसून सुरुवात आहे, आम्ही मांडलेल्या प्रश्नांना हलक्यात घेऊ नका असा इशाराही त्यांनी अविनाश अभ्यंकर यांनी निवडणूक आयोगाला दिलाय। लोकशाहीचा आणि संविधानाचा गजर आणि जागर असणारा मोर्चा आहे। खऱ्या मतदारांच्या सन्मानाचा मोर्चा आहे। खोट्या मतदारांना सावधानतेचा इशारा देणारा मोर्चा आहे। केवळ विरोधी पक्ष नाही तर सत्ताधारी पक्षाची जी लोक आहेत त्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे। तर त्यांना वाटत नाही का की या द्या निकोप असल्या पाहिजेत, निर्दोष असल्या पाहिजेत, स्वच्छ झाल्या पाहिजेत आणि स्वच्छ वातावरणामध्ये निवडणुका पार पडल्या पाहिजेत आणि आमची तीच भूमिका आहे। आमची कुठची भूमिका काय आहे? हा जो मोर्चा आहे हा पूर्ण ताकदीने आणि कितीही पाऊस जरी असेल तरी अतिशय जोरात जोशात होईल आणि हा मोर्चा हा शेवट नसेल, ही सुरुवात असेल। खास करून माझं निवडणूक आयोगाला एक सांगणं आहे की एक लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे। त्यामुळे ह्या मोर्चाला किंवा आम्ही मांडलेल्या कुठल्याही प्रश्नांना कृपया हलक्यात घेऊ नये।